जय भीम. मी श्रीपती ढोले, महाराष्ट्र प्रदेश नेता, रिपब्लिकन सेना तथा मुख्य प्रवर्तक मिशन APES जे मिशन ए पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आज मी माझ्या ठरलेल्या दौऱ्याप्रमाणे मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी आनंदराज प्रकाशन, निसर्ग कॉलनी, पेठे नगर, भावसिंगपुरा रोड, औरंगाबाद या ठिकाणी या प्रकाशनाच्या कार्यालयात उपस्थित आहे. जे प्रकाशन आनंद चेतना मासिकाचे संपादक बाबासाहेब ढोले चालवतात. अर्थात आनंद बुद्धविहाराच्या जवळ असलेल्या या प्रकाशनामध्ये आज उपस्थित होत असताना माझ्या ठरलेल्या दौऱ्याप्रमाणे 12 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे शुक्रवारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे नागसेन वन आहे, ज्या नागसेन वनामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज, हायस्कूल, प्रायमरी स्कूल, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, त्याच्यानंतर वसतिगृहे आणि संशोधन केंद्र आहेत. या नागसेन वनामध्ये आपण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत. 2016 साली ही जयंती आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. की जी जयंती आपण जाणीवपूर्वक पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी आपण साजरी करतो आहोत. या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने मी या ठिकाणी आलो आणि काल सोमवार दिनांक 8 डिसेंबर 2025 आणि आज मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी मी नागसेन वनामध्ये जाऊन मिलिंद मल्टीपर्पजचे मुख्याध्यापक आदरणीय DY टिळक सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी PES फिजिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर महादेव उबाळे सर, या दोघांशी या कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा केली आणि या दोनही दिवशी वेळ कमी पडल्यामुळे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोडे सर यांची काही भेट घेता आली नाही. एकतर या कॉलेजमध्ये सध्या लॉच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा सुरू आहेत आणि आजही हेरोडे सरांना अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळे ते उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु उद्या मी DY टिळक सर आणि डॉक्टर प्राध्यापक महादेव उबाळे सर आम्ही तिघेजण मिळून लॉ कॉलेजला डॉक्टर प्रमोद हेरोडे सरांशी चर्चा करून 12 डिसेंबरच्या कार्यक्रमाची जी तयारी आहे, त्याचा जो अजेंडा आहे तो तयार करणार आहोत. या कार्यक्रमाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब हे स्वतः उपस्थित राहून संपूर्ण बौद्ध समाजाला नवे, आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना नवे, या देशातील सर्व नागरिकांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली त्याच्या पाठीमागचा हेतू म्हणजेच संपूर्ण भारतामध्ये नैतिक, बौद्धिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे. त्याच्यानंतर हा जो नागसेन वन नावाचा परिसर आहे, या परिसरामध्ये
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी काही मूळ जमीन होती ती किती होती, त्याच्यानंतर आज या जमिनीची अवस्था काय आहे, यामध्ये असलेल्या बिल्डिंगची अवस्था काय आहे, त्याचप्रमाणे सर्व कॉलेज आणि शाळांच्या मध्ये असलेली विद्यार्थी संख्या, प्रशासनाच्या अडचणी काय, त्याचप्रमाणे बिंदू आणि बिंदू नामावली सारख्या प्रश्नांच्या संदर्भात आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि एकूणच आंबेडकरी चळवळीसाठी केलेले कार्य याच्या संदर्भात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ऑनरेबल चेअरमन अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी समूहाने आणि ज्यांना ज्यांना हा माझा व्हिडिओ पाहण्यात येईल त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी म्हणजे रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र नेता, मिशन PS चा मुख्य प्रवर्तक आणि आनंद पर्व चॅनेलचा संचालक या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो. जय भीम.